अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। मैं मैनुद्दीन जैनुलाब्दीन शेख। हमारी सोशल बैंक 1972 में उनका स्थापना हो गई। 1972 से लेकर 1995 तक एक संचालक मंडल वहाँ पर काम कर रहा था। उस वक्त 1972 से लेकर 1995 तक हमारी बैंक की स्थिति 3 करोड़ के ऊपर डिपॉजिट नहीं जा चुकी हुई थी। हमारा 96 में हमारा वो पैनल जाकर दूसरा पैनल हम आ गए बेरिया साहब के नेतृत्व में। वो पैनल में हमारे वहाँ की जो प्रगति हो गई 1995 से लेकर 2022 तक, जब 1995 में हमारी बैंक की परिस्थिति 3 करोड़ की थी। उस टाइम पर 1996-97 में मेरे को बेरिया साहब के नेतृत्व में मेरे को चेयरमैन बनाया गया। उस टाइम बैंक की बहुत हालत ख़राब थी। उस वक्त बैंक की परिस्थिति इतनी ख़राब थी कि उस टाइम पर महिला बैंक, मर्चेंट बैंक, अर्बन बैंक और औद्योगिक बैंक और नागरिक बैंक, इनकी बैंकों की बैंकिंग क्लियरिंग इस बैंक की क्लियरिंग सस्पेंड हो गई थी। उस वक्त हम चेयरमैन थे। चेयरमैन होने के बाद में दिलीप राव मानी ने हमारे को डीसीसी बैंक से हमारे क्लियरिंग हाउस चलाया और ये लोगों ने मेरे पर विश्वास डाला और मेरे को चेयरमैन बनाया। चेयरमैन बनाने के बाद में मैं 1 साल इस नंबरी से काम किया कि बैंक को बराबर इसमें लाने के बाद में हमने उस टाइम बैंक के तीनों बैंक चले गए। महिला बैंक चले गए, मर्चेंट बैंक चले गई, मगर हमारे अर्बन बैंक रह गई। उसके बाद में जो हम 1998 या 99 में जब हम बेरिया साहब के हाथ में जब चेयरमैनशिप दिए और उसके बाद में जो बेरिया साहब के नेतृत्व में आज तक बैंक जो प्रगति पर रही है, आज बैंक की स्थिति आज 48 करोड़ के ऊपर आज हमारी डिपॉजिट है, जो 25 साल में 3 करोड़ के ऊपर नहीं आई थी डिपॉजिट। आज जो बैंक की हमारी स्थिति 25 साल में जो है ना, आज हम 48 करोड़ में आ चुके हुए हैं। हमारे को बड़ा एहसास और महसूस होता है, हमारे को गर्व एहसास होता है कि हमारे को बैंक का एक चेयरमैन जैसा बेरिया साहब और हमारे आदरणीय हमारे खलीफा साहब, इनके नेतृत्व में हमने इनके आज बैंक चल रही है। आज बैंक अच्छी इसमें है। सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे हमें सडक गिराकर जब येते कस्टमरला आहे, हमें एक योग्य पद्धतीने त्यांना सहानुभूती, एक भावाप्रमाणे आम्ही त्यांना मदत करतो आणि त्यांना सर्व्हिस देतो। हे प्रगतीमुळेच आमची बँक आज चांगली इजमेमध्ये आहे। ग्राहकाचं समाधान वैशिष्ट्य आहे म्हणूनच आज आमची बँक 48 करोड में गेली, गेटमध्ये गेली आमची। वाईस चेअरमन नसीर अहमद महबूब साहेब खलीफा 1972 साली बँकेची स्थापना झाली। ज्या काळामध्ये बँकेची स्थापना झाली तो काळ सोलापूरसाठी फार अत्यंत दुःखदायी होता। त्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये दुष्काळ पडलेला होता। अशी बिकट परिस्थितीमध्ये समाजातील प्रतिष्ठा नागरिक सदस्यांनी बँकेची स्थापना केली। सर्व त्याच्यामध्ये प्रमुख अब्दुल करीम शेख साहेब, डॉक्टर फैज अहमद, हाजी फजल अहमद साहेब आणि त्याप्रमाणे तजमुल उस्ताद आणि डॉक्टर बाळासाहेब चौहान आणि नूर अहमद खलीफा आणि एम बक्षुभाई असे प्रतिष्ठित लोकांनी 1972 साली बँकेची स्थापना केली। आणि बँकेची स्थापना करून गोरगरीब लोकांना ते बँकेमार्फत त्यांनी सहकार्य करायला चालू केले। त्यांनी अगदी असले दुष्काळच्या परिस्थितीमध्ये शेअर्स होल्डर गोळा केले, बँकेचं भांडवल गोळा केलं, बँकेची सरकारी मान्यता घेऊन बँकेची ज्या टायमाला प्रगती त्यांनी चालू केली तो काळ अत्यंत दुःखदायी होता आणि त्रासदायक होता। अशी परिस्थिती देखील त्या असले प्रत्येक काळामध्ये ह्या लोकांनी बँकेची स्थापना करून आमच्या समाजावर, मुस्लिम समाजावर फार मोठा त्यांनी आपला उपकार केलेला आहे। त्यांना असले 50 वर्षी ह्या कालावधी जे आपण जे साजरा करत आहोत त्या टायमाला ह्यांना विसरून आपल्याला जमणार नाही किंवा चालणार नाही। ह्या लोकांचं फार मोठा योगदान आहे ह्या बँकेची स्थापनेमध्ये। आणि त्याच प्रकारे ह्या लोकांनी बँकेची अगदी व्यवस्थित 25 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी प्रगती जर कमी केलेली असली तरी त्यांची जे काही त्यांनी स्थापना केली त्या संस्थेचं फार कौतुक करण्यासारखं आहे। आणि त्या काळानंतर 1972 साली स्थापना झाली आणि 1990 पर्यंत त्यांनी स्थापना झाली। 1995 साली नवीन त्याच्यामध्ये डॉक्टर
युवक त्यांनी समाविष्ट करून घेतले आणि नवीन तरुण लोकांना आपला त्यांना संधी दिली आणि त्याप्रमाणे मी प्रमुख नाव म्हणजे आपला UN बेरिया साहेबाचं आहे. ते आपला वकील होते पेशेनी जना आणि शिकलेले होते आणि सर्व आपणा सगळेच आपणा गोष्टीचा त्यांना आपला अनुभव होता. ह्यांच्या नेतृत्वाखाली त्यांना बँकेची आपणा त्यांना प्रगती सुरू झाली आणि ह्या 25 वर्षामध्ये जना 95 नंतर 2000 साली आम्ही निवडून आलो. आम्हाला सहकार्यामध्ये त्यांनी घेऊन त्यांना 2000 सालापासून त्यांना आजपर्यंत त्यांना त्यांनी बँकेची फार मोठी प्रगती 3 कोटीची जे आपणा ठेवी होती त्या ठेवीवर त्यांना आज जरा 48 कोटीचे ठेवीवर आम्ही त्यांना पोचलेले आहेत. आमच्याबरोबर सुरू झालेले त्यांना इतर बँका ते बुडीत खाली निघाले, परंतु बँकेचे आपल्या आमचे बँक ज्यांना त्या इतर मानाने जर प्रगती गेली नाही. 200 दुसऱ्या बँकेत 100 कोटीवर गेले, 200 कोटीवर गेले, पण आम्ही 48 कोटीवर राहून ते गेले. मी समाधान आहेत, कारण का आमच्या समाधानामध्ये गिराक आणि आमचे ठेवी ठेवणारे सभासद यांचं समाधान आहे. कारण सभासद जितकी ठेवी आहेत त्यापेक्षाही जास्त आपल्याला पैसे आम्ही आमच्या गव्हर्नमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. त्यामुळे त्यांची ठेवीला कुठल्याही बाबतीत बाधा नाही आहे. आणि विशेष म्हणजे बँकेच्या ह्याच्यामध्ये शिस्तामध्ये 20 वर्षामध्ये UN बेरिया साहेब आपल्या नेतृत्वाखाली सर्व सर्व स्तराखाली येणाऱ्या डायरेक्टर लोकांना आपल्या विश्वासात घेऊन त्यांच्या समाधान घेऊन बँकेच्या प्रगतीवर त्यांनी जास्त भर दिला. आपल्या मुलाचा वेळ त्यांनी आपल्या बँकेमध्ये घालवला बँकेचं आपल्या सगळं गोष्टी बाबतीत तिने अगदी चांगली व्यवस्था केली आणि गिराक जे कस्टमरचा पैसा बँकेत राहणं, डिपॉझिट करणं, डिपॉझिटचे पैसे सेविंग ठेवणं, हे सर्व गोष्टीला तिने आपल्या लोकांना कर्ज वाटप करताना देखील बरेच गोष्टीचं त्यांनी कायदेशीर अवलंबन घेऊन बँकेचे लोकांचे जो कर्ज वितरण केले आणि लोकांचे डिपॉझिट ठेवण्यासाठी लोकांना आपल्याकडं बँकेचे प्रगती दाखवून त्यांनी बँकेमध्ये डिपॉझिट ठेवण्यासाठी लोकांना आपल्या त्याच्याकडं आकर्षित केले आणि बँकेचे जे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्यावर बँकेचा एक चांगला वचक बसवून लोकांना चांगली सेवा देण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. आमच्या बँकेमध्ये येणारे प्रत्येक गिराक 5 ते 10 मिनिटाची आज आपलं काम करून उरकून त्याने बाहेर जातो. बँकेचे क्लिअरिंग असू दे, त्याचे डिपॉझिट असू दे, RTGS असू दे, बरेच गोष्टीचे सगळं जितकी सेवा गिराकला देता येईल त्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने त्यांनी सेवा देण्याचं शिस्त लावून कर्मचाऱ्याला लावली. ह्यामुळे बँकेची चांगली प्रगती होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की ह्यांच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये अजून जास्तीत जास्त आमची बँक प्रगती कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. मी मोहम्मद शफी कॅप्टन सर गेल्या 10 वर्षापासून सोशल बँकेचा डायरेक्टर आहे. या 10 वर्षामध्ये बँकेचा जो विकास झाला आहे तो विकास म्हणजे आम्ही नवीन जे कार्यकारी मंडळ आलं बेरिया साहेबांच्या नेतृत्वाखाली, जे एक काळ असा होता की सोशल बँक म्हटलं की लोकांचा जरा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, परंतु त्यानंतर आम्ही टेक ओव्हर केल्यानंतरची आजची स्थिती तो अगदी उत्तम आहे. सध्या बँक प्रॉफिटमध्ये आहे. आम्ही आल्यानंतर आमच्या सेकंड टेन्युअरमध्ये बँकेचा कॉम्प्युटरायझेशन केला आहे. पूर्वी सगळं मॅन्युअल चालायचं आमच्याकडं, कारण छोटीशी बँक आहे. आम्ही आल्यानंतरचा जो ठेवीचा प्रकार आहे म्हणजे फिक्स डिपॉझिटचा, ते आम्ही वाढवून चांगल्या स्थितीमध्ये आता ठेवी आहेत आमच्याकडे. रिझर्व्ह फंडिंग चांगली आहे, त्याच्या सगळ्या फुलफिलमेंट करतो आम्ही. RBIच्या जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्मच्या प्रमाणे आम्ही काटेकोरपणे त्याचा पालन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यात थोडीशी नाराजगी होऊ शकते, पण आम्ही बँक चालवण्यासाठी तेवढं घ्यावं लागणार आहे. आणि सध्या बँकेची स्थिती हे चांगली आहे एवढा मी याची गवाही देऊ इच्छितो. आणि बेरासाहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही कार्य चाललं आहे तो अगदी क्रिस्टल क्लिअर आहे असं माझं म्हणणं आहे. असं मी आम्ही ग्राहकाचं समाधान ठेवण्यासाठी म्हणून बँक सर्वतोपर प्रयत्न करत असते. त्यांच्या कर्ज देण्यासाठी जे इतर बँका आम्ही कंपेअर करू इच्छित नाही. आमच्या इथे जेवढा लवकर होईल तेवढा लवकर आम्ही त्यांना सेवा सुविधा पुरविण्याची प्रयत्न करत असतो. आमचा स्टाफही चांगला कोऑपरेट करतो आणि अलॉंग विथ द स्टाफ आणि सगळे डायरेक्टर्स आम्ही
वी आर रनिंग ए व्हेरी गुड शो ऑफ द सोशल बँक. मी ॲडव्होकेट एस एम पिरजादे. मी सोलापूर कोर्टात प्रॅक्टिस करत असतो. गेल्या 15 वर्षापासून माझी प्रॅक्टिस आहे आणि गेल्या 4 ते 5 वर्षापासून मी सोशल बँकेत तज्ञ संचालक म्हणून कार्यरत आहे. या 4-5 वर्षात मी पाहिलं आहे की बँकेने जे RBIचे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सचं पूर्णपणे त्याचं अंमलबजावणी करून ग्राहकांना जितकं जास्तीत जास्त सेवा देता येईल ते पूर्ण सेवा या बँकेतर्फे दिले जातात. हे आपण म्हणू शकतो की मॉडर्न बँकिंग हा काटेकोरपणे या बँकेतर्फे चालवला जातो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक हे RBIच्या नॉर्म्सप्रमाणे कसं ग्राहकाच्या समाधानासाठी काय करावं लागतं हे बँक पूर्णपणे ते काम करीत आहे. आम्ही दर महिन्याला आमचे संचालक मंडळाची मीटिंग होत असते. सदर मीटिंगमध्ये आम्ही पूर्ण संचालक मंडळ हा बेऱ्या साहेबांच्या नेतृत्वाखाली ग्राहकांना कसे समाधान देता येईल किंवा ग्राहकांसाठी काय काय नवीन योजना आणता येतील ते सर्वांचा आम्ही विचारविनिमय करतो. आणि गेल्या मी 4-5 मीटिंगमध्ये RBIच्या मीटिंगमध्ये सुद्धा हजर राहिलेलो. RBIने सुद्धा एवढ्या या मागच्या काही वर्षात जे महामंदीमध्ये भारतातले बरेच सहकारी बँका या डबघाईला आलेल्या असताना आमच्या बँकेला त्यांनी ॲप्रिशिएट करत असतात. कारण का आम्ही चांगल्याप्रमाणे NPA जो असतो नॉर्म्सप्रमाणे RBIच्या ते NPA आमचं एवढं काटेकोरपणे आमच्याकडे आम्हाला पाहिलं जातं की NPA वाढू नये यासाठी बेऱ्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं सर्व संचालक मंडळ जेवढं शक्य असेल तेवढं प्रयत्न करून NPA हा एकदम आपल्या याच्यात आणलेला आहे. त्यामुळं RBI सुद्धा आमच्या संचालक मंडळाचं कामाला ॲप्रिशिएट करीत असतो. आणि इथं प्रत्येक गोष्टी बँकिंगमध्ये ग्राहक हा आपला हे समजूनच म्हणजे आपलं महत्त्वाचं एक दुवा समजून बँकिंग क्षेत्रातील त्याप्रमाणे ग्राहकाला किती समाधान देता येईल त्याप्रमाणे काम करीत असतो. आमचे संचालक मंडळ हा एकदम परिपूर्ण संचालक मंडळ म्हणता येईल. कारण कोणाचे काही त्यात हेवेदावे न करता बेऱ्या साहेबांच्या नेतृत्वाखाली जितकं शक्य असेल तितकं प्रमाणे ग्राहकांच्याच सेवेसाठी तत्परता दाखवली जाते. इवन संचालक मंडळ व बेऱ्या साहेब हे आमच्या जे स्टाफ असेल किंवा यांच्यावर असेल त्यांच्यावर काटेकोरपणे त्यांच्यावर नियमांचे नियम त्यांच्यावर हे करून बंधनं घालून त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. त्यामुळे आपण म्हणू शकता की ग्राहकांना आमच्यापेक्षा तुम्ही जर ग्राहकांना विचारलं तर ते प्रत्येक येणारा ग्राहक हाच म्हणेल की बँकेत येऊन आम्हाला समाधान मिळत असतो. कारण का त्याच त्या ग्राहकांच्या दृष्टीने म्हणजे ग्राहकांचं ध्येय समोर ठेवूनच ग्राहक समाधान ध्येय समोर ठेवूनच काम केलं जातं. तर माझं एवढं म्हणणं आहे की हे 50 वर्षे बँकेचे झालेले आहेत तर ॲक्च्युली ते सर्व शुभेच्छा ग्राहकांनाच आहेत. पण त्याचबरोबर जे संचालक मंडळ जे कार्यरत आहे त्या संचालक मंडळांनासुद्धा तुम्ही एक चांगल्या त्यांच्या कामासाठी एक शुभेच्छा देणं फार गरजेचं आहे. कारण का असल्या वेळेस असल्या महामंदीच्या काळात किंवा कोरोनाच्या काळातसुद्धा ही बँक चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. तर एवढं सांगून मी एवढं सांगू इच्छितो जे 50 वर्ष बँकेला झालेले आहेत त्याबद्दल मी बँकेचे सर्व कस्टमर संचालक मंडळांना एक शुभेच्छा व्यक्त करतो. विधिज्ञ चेअरमॅन असल्याचं आपलं संचालक असल्याचा फायदा हा आहे की आम्ही जे RBIचे नॉर्म्स आहेत ते नॉर्म्सचे जे अंमलबजावणी करायचे आहे ते त्याप्रमाणे मला अंमलबजावणी करू शकतो. कारण बेऱ्या साहेब एक स्वतः एक वकिली म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांना ते आपलं वकिली असल्यामुळं ते तुम्हाला जेवढं अंमलबजावणी करणे सोपे जाते. जे RBIचे नवीन नियम आलेत कारण RBI नवीन नियम आणत असते की त्याच्याप्रमाणे तुम्हाला चालावं लागतो. आणि ते संचालक मंडळ हा सुशिक्षित असून आणि बेऱ्या साहेब हे स्वतः विधिज्ञ असल्याने किंवा मी विधिज्ञ असल्यामुळे ते आमचा फायदा बँकेचे जे RBIचे नॉर्म्स आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी होत असतो. बापू यल्लाप्पा मेघेरी. मी कॉन्ट्रॅक्टर आहे. मुळातच मी ह्या बँकेचा ग्राहक आहे. या बँकेत माझ्याकडे काही नसताना महत्त्वाचे विषय बोलायचं काही माझ्याकडे नसताना चेअरमन साहेब त्यांनी मला कोऑपरेशन देऊन वाढवत नेले. आज मी सोलापूरमध्ये एक बिल्डर आणि मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे ह्या बँकेमुळं. ह्या बँकेचं ग्राहक असून मोठं ह्या बँकेमुळं झालो मी. आणि बेऱ्या साहेबाचे एक गुणधर्म आहे की ग्राहक अडचणीत असताना त्यांनी घाबरून जात असताना त्याला कसं कोऑपरेशन द्यायचं त्याला कसं बाहेर काढायचं हे ते अवगत आहे. त्यांना माहिती आहे. त्याच्यात माणूस घाबरून गेलेला असते ग्राहक घाबरून गेलेलं असते आजच्या पोझिशनमध्ये. त्यांनी बरोबर त्याला गायडन्स देऊन त्या टाईपचं त्यांना बाहेर काढते. तसं आम्हाला बाहेर काढून आज मी मोठं कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर आहे. हे महत्त्वाचा विषय सांगायचं होतं.
आणि या बँकेत चेअरमन साहेब हमेशा प्रत्येक ग्राहकाकडे लक्ष ठेवतात आणि त्यांच्या अडचणी बघत असतात. हे फार महत्त्वाचा विषय आहे आणि ह्याच्यामुळे लास्टला त्यांनी काय माझ्यावर विश्वास बसले की त्यांनी मला संचालक केले. हे बँकेत अगदी फाउंडरपासून मी असताना त्यांनी मला अनेक संचालक केले त्यांनी विश्वास ठेवून. त्याच्यामुळे मी अगदी बारीक नजरनं त्यांच्याकडे बघत असतो. प्रत्येक गोष्टी त्यांनी आपल्या कामात काम सोडून जास्तीत जास्त ग्राहकाकडे लक्ष असते त्यांची आणि बँकेच्या स्टाफकडं त्यांनी शिस्तबद्ध बोलून त्यांना बरोबर लाईनवर आणत असतात. हे फार महत्त्वाचे बँकेविषयी त्यांनी पार पडतात आणि बँक एकदम स्विंगमध्ये असल्यामुळं कोऑपरेटिव्ह बँक हल्ली फार घाबरतात लोक की कोऑपरेटिव्ह बँकमध्ये आपण जायचं नाही. अर्बन कोऑपरेटिव्ह बँकमध्ये तसं होत नाही आणि आज बेरिया साहेब असल्यामुळं आणि व्हाईस चेअरमन असल्यामुळं हे लोकांचं एक कोऑपरेशनमुळं आणि संचालक सगळं मंडळ चांगलं असल्यामुळं आज अर्बन कोऑपरेटिव्ह बँक एवढं स्विंगमध्ये आहे आणि कोणी लोक घाबरत नाही. हे फार महत्त्वाचे विषय. अस्सलाम वालेकुम, मैं डॉक्टर नाजिया समीर मुलानी। मैं पेशे से डॉक्टर हूं और पिछले 5 साल से मैं सोशल बैंक की डायरेक्टर हूं। और जहाँ तक मेरा बैंक का एक्सपीरियंस है, मैंने देखा है कि एजुकेटेड जब हम लोग बैंक के इसमें आते हैं तो बैंक का जो भी कारोबार चल रहा है एकदम साफ़ और शफाफ है। उसमें हमें कोई उसके अंदर कोई भी ऐसा लूज़ नहीं मिलते। बहुत अच्छे से काम चल रहा है। हर महीने मीटिंग होती है, हर महीने जो भी हमारे इश्यूज़ रहते हैं उसके ऊपर एक पर्ची निकाली जाती है। जिसका जो प्रॉब्लम है, हमको कोई चीज़ में कस्टमर को कोई चीज़ के लिए हमको जैसे उनका परसेंटेज कम करना है, कोई ब्याज दर कम करना है, जैसे अभी गोल्ड लोन है, ऐसे कुछ कुछ रहते हैं। उसके अंदर हम अगर प्रॉफिट कुछ देना चाहते हैं इसके लिए तो वो पूरे मुद्दे हम लोग निकालते हैं। उसके ऊपर हमारा डिस्कशन होता है हर महीने और उसके ऊपर हम लोग इम्प्लीमेंटेशन करते हैं। और जहाँ तक बेरिया साहब का सवाल है तो उन्होंने इतना उसके ऊपर स्टडी किया है और उनकी जो निर्णय क्षमता है, उनका जो बारीकी से ध्यान देना है हर चीज़ में, उसके वजह से आज बैंक की जो सिचुएशन है, आज बैंक बुढ़ती हुई कंडीशन में थी, उसमें से उसको उठा के लाना ये बहुत बड़ी बात होती है। क्योंकि कैसे है कि बताया जाता है ना कि अगर नाव चलाना सबको आता है, लेकिन जब नाव गहरे पानी में या फिर इसमें फंसी हुई है, भंवर में फंसी हुई है, तो उस वक्त जो है माझी की कसौटी लग जाती है। वो कसौटी पर वो खरे उतरते हैं क्योंकि उनका जो नेतृत्व क्षमता है वो बहुत अच्छी है। सबको लेकर काम करना, सबके साथ मिलजुल कर काम करना और सबकी बात का मान रखना, ये उनका सबसे बड़ा गुण है, जिसकी वजह से आज हमारी बैंक इतनी ग्रोथ कर रही है। और आज हम 50वीं सालगिरह मना रहे हैं और इंशाल्लाह मेरी ये दुआ है कि हम लोग गोल्डन जुबली नहीं बल्कि डायमंड जुबली भी उसके अंदर हम सेलिब्रेट करेंगे। लेकिन इसके लिए हमको अच्छे गुण, अच्छे नेतृत्व की और बेरिया साहब जैसे हमको इनकी बहुत ख़ास ज़रूरत रहेगी इन फ्यूचर भी। तो अभी हमारे बैंक का जो मानांकन है ये A ग्रेड आया है, तो इसके अंदर उनका बहुत बड़ा ये है वाटा है। और जितने भी हमारे संचालक मंडल है, हमारे जो काम करते हैं, जो वर्कर्स है, वो सब बहुत मेहनत कर रहे हैं और उसके वजह से आज बैंक हमारी बहुत अच्छी सिचुएशन में चल रही है। और इंशाल्लाह फ्यूचर में यही बैंक की जो तरक्की है कायम रहे, ये मैं अल्लाह से दुआ करती हूँ। शुक्रिया। मैं हाजी इकबाल मोहम्मद हनीफ नाना, मैं स्थापने से सभासद हूँ। बैंक को स्थापने से ये बैंक का कारोबार पिछले 25 साल से जो चला था उसमें वृद्धि बहुत धीमी गति से चल रही थी। उसके बाद जब बेरिया साहब के नेतृत्व में ये आया तो बहुत फास्ट में ये हो गया और एफडीज़ वगैरह सब बढ़े और ग्राहक को बैंक जो है अच्छा ये देती है, सर्विस देती है। और जब पहले तो बहुत 51 रुपये से मैं सभासद बना हूँ, अभी तो बहुत 1,000-2,500 रुपये अभी सभासद फीस लेते इतने कम इसमें ये हुआ था। लेकिन अभी बहुत अच्छा ग्रोथ हुआ है, अच्छा ये है और ग्राहक का भी कुछ तकरार वगैरह नहीं है। हमारी जनरल मीटिंग होती है तो कोई तकरार नहीं होती, बग़ैर तकरार के हमारी जनरल मीटिंग फाइनल होती है। और सब में बड़ा ये है, एक टाइम ऐसा था
30-35% NPA था, अभी वो NPA हम फकर के साथ कहते हैं कि 8% NPA है। और मैं अभी मेरी दुआ है और भी इसमें कम यानी 0% होना, यही हमारी सबकी दुआ है। बस हमारी सब, और जात पात ये कुछ नहीं, सब हर जात के हमारे इसमें सभासद है अल्पसंख्यक की बैंक, लेकिन सब जाति पाति के ये है और किसी को भेदभाव नहीं करते, सबका काम करते हैं। अभी हमारे भाई भी बोले वो यानी उनका कैसा ग्रोथ हुआ, क्या हुआ सब। अस्सलाम वालेकुम। मैं मुबीन हाजी छोटू भाई बागवान। मैं पिछले 5 साल से शोलापुर सोशल अर्बन कोऑपरेटिव बैंक के अंदर डायरेक्टर हूँ और मैं ये 5 साल में देखा कि हमारी बैंक बहुत अच्छे कंडीशन में है और बेरिया साहब के नेतृत्व में और खलीफा चाचा के नेतृत्व में बैंक और मैनू साहब के नेतृत्व में बैंक अच्छी, इन्हें इसका ट्रांजैक्शन अच्छा है और अच्छा लोन वगैरह भी देते हैं। बस बैंक के 50 साल होने पर हमें बहुत खुशी है और हम बेरिया साहब को मुबारकबाद देते हैं कि आगे भी बैंक ऐसे ही चलते रहेंगी, ऐसी उम्मीद करता हूँ और अपने 2 शब्द खत्म करता हूँ। मी सोशल बँकेच्या व्हाईस चेअरमन असल्याच्या कारणाने आणि माझा व्यवसाय मार्केट यार्डात असल्याच्या कारणाने मार्केट यार्डातील शाखेचा सगळं व्यवस्थापन जण मी स्वतः जाऊन लक्ष देऊन बघत असतो। आमची शाखेमध्ये जना मार्केट यार्डात जना आपला सध्या रोख पेमेंट जना आपलं जना देत नसेल, कोणी दलाल कांद्याची विक्री झाल्यानंतर किंवा फ्रूटची विक्री झाल्यानंतर किंवा तरकारीची विक्री झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना चेक देतात आणि तो चेक जना आमच्या बँकेत येऊन जना शेतकरी घेऊन जातात आणि महाराष्ट्रातील जना सर्वापेक्षा मोठी मार्केट म्हणून लौकिक झालेले सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्डामध्ये जना आमच्या मार्केट यार्डामध्ये जना सर्व महाराष्ट्रातील जना इतर ठिकाणमध्ये बीड जिल्ह्यातले लोक, नगर जिल्ह्यातले लोक, पुणे जिल्ह्यातले लोक आणि सोलापुरातील इतर सर्व आपला भागातले सर्व आपण शेतकरी जना माल घेऊन सोलापूर येतात आणि त्यांना जना प्रत्येक दलाल जना त्यांना चेक देत असतो आणि तो चेक जना आमचे बँकेचे जे सभासद आहेत, खातेदार आहेत, त्यांनी आमचे सोशल बँकेचे चेक दिलेले असतात जना। तर एका दिवसामध्ये जर कमीत कमी जना 1.5 कोटीपासून जना 2 ते 2.5 कोटीपर्यंत जना आपला जना रोजचा पेमेंट जना तिथं बँकेतून जना आपला शेतकरी वर्ग जना घेऊन जातो आणि शेतकरी देखील आपले डिपॉझिट किंवा आपले पैसे जना विश्वास ठेवून जना बँकेत चेक असल्यानंतर बी जना आमच्या बँकेत ठेवतात जना। इतके प्रमाणे जना आपलं जना बँकेची आपलं जना वाटचाल चालू आहे आणि ग्राहकाचा विश्वास समाधान केलेले आहेत। तकरीबन जो है 15 साल से मैं इस बैंक का डायरेक्टर हूँ और जब से हमने बैंक में काम करना चालू किया उस वक्त इलेक्शन में लोग मुझे चुन कर दिए और मैं जो है UN बेरिया साहब के अंडर में, यानी अंडर में मतलब उनके अध्यक्षता में, उनके नेतृत्व में जो है तकरीबन जो है 15 साल से हम काम कर रहे हैं। हर महीना जो है बोर्ड की मीटिंग होती है हमारी, फिर सालाना जो है जनरल मीटिंग भी होती है। यानी बैंक का काम काज जो है उस वक्त जिस टाइम हम बैंक में गए थे उस टाइम ऐसा बोला जाता था कि अभी बैंक हमारी C ग्रेड में है और आज हम देख रहे हैं आहिस्ता आहिस्ता जो है अभी तकरीबन 5-6 साल से हम बैंक हमारी A ग्रेड में चल रही है और बिल्कुल जो है मुनाफे में बैंक चल रही और हमारी बैंक की वसूली भी अच्छी है। जितने भी डायरेक्टर हैं हमारे, चेयरमैन UN बेरिया साहब, वाइस चेयरमैन नसीर खलीफा साहब, हम इनके नेतृत्व में काम कर रहे हैं। बैंक का काम बड़ा ही अच्छा और बहुत बेहतरीन काम चल रहा है और आगे भी जो है यही उम्मीद है
यानी जितने भी डायरेक्टर हैं हम तकरीबन जो है सभी एक सोच के, एक समझ के अपने समाज की बैंक को कैसा लेके चलना है, ऐसा जो है बिरिया साहब के नेतृत्व में हम बैंक को लेके चल रहे हैं। दी सोलापूर अर्बन सोशल बँक ही एका विशिष्ट समाजाची आहे आणि त्या समाजामध्ये इतके बोळसर लोक आहेत सभासद, ज्यांना मनी ट्रान्झॅक्शन हा विषयच माहीत नाही असंच म्हणावं लागेल मला. कारण जे लोक सभासद आहेत त्या लोकांमध्ये त्याची जाणीव नव्हती आणि तरीसुद्धा बेरिया साहेबासारखी माणसं आणि त्यांचा विश्वासवत्ते संचालक मंडळ हे काही प्रयत्नाने 50 वर्ष पूर्ण केलेले आहेत या बँकेत. आणि जवळजवळ बँक ही एक मालकी हक्काची आहे अशी न समजता माझं काहीतरी समाजाला देणं लागतं आहे आणि ते मी देण्याचा प्रयत्न करीन, ह्या पद्धतीनं जी भाषणं केले जातात. गेली 25 वर्ष या बँकेचा कारभार काय होता ते आम्हीसुद्धा म्हणजे विशेष लक्ष दिलं नाही. परंतु नंतर 2010 ते आत्तापर्यंतच्या काळात जो काही परिस्थितीचा बदल नेमका या घडीला दिसून आलेला आहे तो असा आहे की फिक्स डिपॉझिट्स जे 25 वर्षात 5 कोटी रुपयाचे होते ते पुढच्या 25 वर्षात 48 कोटी रुपये कसं काय झाली. हा भाग विचार करण्यासारखा आहे. तर हा बोगस नाही, हा वस्तुनिष्ठ कारभार आहे. आणि हा कारभार करत असताना सोशल बँकेचे मान्यवर संचालक जे काय आहे, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांना विश्वासात घेऊन त्या पद्धतीनं हा कारभार केलेला आहे. आणि हा कारभार करत असताना रिझर्व्ह बँकेचे काही नियम असे आहेत की ज्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. वास्तविक पाहता सोशल बँक ही कल्पनाच अशी आहे की गोरगरीब लोकांची मदत आर्थिक जी काय करण्याजोगी आहे ती केली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की मान्यवर सभासद हे विश्वासावर वागतो. दी सोलापुर सोशल अर्बन कोऑपरेटिव बैंक के 50 साल पूरे होने जा रहे हैं. मैं इसकी पहले सभी सभासदों को और बोर्ड ऑफ डायरेक्टरों को मुबारकबाद देता हूं. और इसकी तफसील से मैं थोड़ा जाना चाहता हूं कि ये जो दी सोलापुर सोशल अर्बन कोऑपरेटिव बैंक ये हमारे बुज़ुर्गों ने 1972 में इसकी बुनियाद डाली और आज 2022 में इसके 50 साल पूरे होने को आए.
ये शोलापुर के जो बुज़ुर्ग लोग, जो हमारे जो दानिश लोग, जो एक सोच लेकर निकले थे कि भाई हमारी बहुत सारे लोगों की जमातों की बैंक है, हमारी मुस्लिम की बैंक नहीं है, तो ये हमारी भी एक बैंक होना चाहिए। उनका एक नज़रिया वो लेकर निकले थे और अल्हम्दुलिल्लाह वो शुरू भी हो गई। लेकिन बाद में जो है ये लोग उनके अपनी उम्र के वजह से जो है अल्लाह को प्यारे हो गए। लेकिन जैसा जैसा जो कारोबार बढ़ने लगा बैंक का, लेकिन उसके अंदर थोड़ा सा वो जो लोग थे, बुज़ुर्ग लोग हमारे जो बनाए, जैसे तज़ीमुल उस्ताद साहब हैं, इब्राहिम टंगसाल हैं, ऐसे बहुत सारे, बशीर मोगद हैं, ये बहुत सारे लोगों ने अपना योगदान देकर अपनी बैंक को मुस्लिम की बैंक अपनी रहना चाहिए, एक उनका जज्बा था, उनका इखलास था। वो शुरू होते होते जो है वो चली। फिर बाद में जो है जो एक करते हुए अपने अल्लाह को प्यारे हो गए। लेकिन उसका कारोबार संभालने के लिए कुछ लोग आगे आए कि भाई आने के बाद जो है पहले जो एक 20-22 साल जो है लोगों को बहुत तकलीफ़ होने लगी। कर्ज़ा देते थे लेकिन उसकी रिकवरी नहीं होती थी, और लोग जो है प्यार से, अब ये एक आम बात है कि भाई कर्ज़ा लेते, मोहब्बत से लेते, लेकिन जब फेरने का वक्त आता, जब देने का वक्त आता, तो उस वक्त जो है बहाने बताते, और इस तरह से करते करते जो है हमारी बैंक जो है वो नीचे जाने लगी। लोगों को पैसा मिलता, एक ही बैंक थी हमारी, सोशल बैंक। पैसा तिजारत को, जब स्कूल के बच्चों को जब फ़ीस वगैरह भरना था, ये करना, तो वो अपने जज्बे से बनाए। लेकिन आहिस्ता आहिस्ता जो है पैसा ले जाने लगे, लेकिन रिकवरी नहीं होने लगी। इसकी वजह से लोग जो है 20-22 साल के अंदर जो है वो बैंक जो है एकदम डबके में आने लगी। लोग परेशान होने लगे, बैंक चलती कि नहीं चलती, ऐसी हालत हो गई। फिर अब हमारे नौजवान लोग उसके अंदर थोड़ा सा शामिल होने लगे। भाई ये बैंक का तो एक अपनी लेदल, जो अपनी एक मुसलमान की एक बैंक है, इसको किस तरह से भी अपने को इसको ज़िंदा रखना है। तो इस तरह से जो है ना 1995 में एक अमला आया, जो इलेक्शन हुआ, फिर उसके अंदर बेरिया साहब उसके अंदर बढ़ चढ़ कर हिस्सा लिए। फिर उन्होंने अपना थोड़ा सा कारोबार हाथ में लिए। उसके बाद भी वो सोसाइटी यानी बैंक का जो इतना अच्छा कारोबार नहीं चला जिस तरह से होना चाहिए। नए लोग थे, फिर भी उसके अंदर बेरिया साहब थे, उनका अमला था, महरूम अलीम सर वगैरह, बहुत सारे ऐसे लोग थे उसके अंदर। उन्होंने थोड़ा उनको संभालना लगे। लेकिन कारोबार के हिसाब से बैंक जिस तरह से चलना चाहिए उस तरह से वो बैंक नहीं चल रही थी। उनके आगे तो ये सब नए लोग थे, और आने से उनको भी पूरा तजुर्बा भी नहीं था। तो फिर वो बैंक का किस तरह से चलाना, और जो यहाँ पे क्या बोलते मैनेजर है ऑफिस के, ऑफिस बेरर हैं, ऑफिस बेरर को किस तरह से काम करना, उनसे किस तरह से काम लेना, ये उनको भी तजुर्बा नहीं था। जब 2095-96 को जब बेरिया साहब ने अपने कारोबार अपने हाथ में लिया, उस वक्त आहिस्ता आहिस्ता जो है उन्होंने डीप में जाने लगे। भी अपने ले लियो को एक बैंक है और इसको अच्छी तरह से चलाना चाहिए। लोगों के हमारा विश्वास नीचे जा रहा, तो उस वक्त उन्होंने अपने कारोबार को एक इखलास उनके दिल में था, और लोगों को जो उन्होंने अपने बोर्ड ऑफ डायरेक्टरों को विश्वास में लेकर जो है नहीं गया, वो काम शुरू करें। इसलिए मैं ये बेरिया साहब के अमले को और उनका यही एक मैं मुबारकबाद देता हूँ कि अल्लाह ताला इनके जो कोशिश है और इनकी जो इखलास है, अल्लाह ताला और भी इनकी हिम्मत अफजाई करे, और लोगों को अच्छे से अच्छा जो सर्विस दे रहे और भी अच्छा देने की मैं अल्लाह से दुआ करता हूँ कि अल्लाह को सेहत दे और इनसे अच्छे काम ले। खुदा हाफिज़। सोलापुर सोशल अर्बन कोऑपरेटिव बैंक के 50 साल पूरे होने जा रहे हैं। इसके लिए मैं हमारे चेयरमैन UN बेरिया साहब, वाइस चेयरमैन, पूरा संचालक मंडल, बैंक के मैनेजर, पूरा स्टाफ, इन सबको मुबारकबाद देता हूं। और जिस तरह कुमटे साहब हो, दीगर हमारे दूसरे चाचा ने बताया कि बैंक का जो काम है, किस तरह पहले हालत क्या थे और अभी हालत क्या है, ये सब डेवलपमेंट का नतीजा है। अल्लाह ताला की मेहरबानी है। अल्लाह ताला इंसान को ज़रिया बनाते हैं अपने कौम मिल्लत की खिदमत करने के लिए, लोगों की सेवा करने के लिए। उसी तरह बेरिया साहब ने जब बैंक अपने ताबे में लिए, अपने हाथ में लिए, तो उसका जो कारोबार है अच्छी तरह चल रहा है।
और हमारे पूरे संचालक मंडल का बिरिया साहब को सपोर्ट है, सहकार्य है। हर महीना मीटिंग होती है, राय मशवरा होता है, और जब भी रिकवरी का मसला आता है तो रिकवरी में भी हमने जिस व्यापारी को या लोगों को लोन दिया था, जो हमारे डॉक्टर की सिफारिश होती है, तो हमने भी सहकार्य करके जो जिसको हमने लोन दिलाया है, हम रिकवरी करने के लिए उन्हें बार बार फ़ोन करते हैं, तकाजा लगाते हैं। तो ये इसमें सबका सहकार्य है, सबका साथ है, और अल्लाह ताला की मेहरबानी है कि बैंक आज इस मकाम पर पहुंची है। मुस्लिम समाज की हमारी एक ही बैंक है। तो पहले के हमारे जो बुज़ुर्गों ने एक पौधा लगाया था, तो बेरिया साहब ने उसे सींच कर एक बड़ा पेड़ बनाया है, और वो पेड़ का जो साया है जो सभी लोगों को मिल रहा है, ये सब अल्लाह ताला की मेहरबानी है, और जद्दोजहद कोशिश है, मेहनत है, और हम डायरेक्टर लोग को भी इसमें सहकार्य है, साथ है। और इंशाल्लाह मैं फिर से एक बार पूरे सभासद लोग को मुबारकबाद देता हूँ, और जिन हमारे साथियों ने जो कर्ज लिया है, लोन लिया है, उनसे मैं अपील करूँगा कि जब हम लोन लेते हैं, कुमटे साहब ने बताया, एक प्यार से मोहब्बत से रिक्वेस्ट करते लोन लेते वक्त, जब मामला रिकवरी का आता है, उसी का आता है, तो बहाने बताते हैं। ऐसा ना करते हुए तमाम सभासद से, कर्जदारों से मेरी अपील है, गुजारिश है कि अपनी कौम की एक बैंक है, उस बैंक को अगर हमें संवारना है, अच्छी तरह कायम रखना है, कायम टिकाना है, तो लोन का रिकवरी होना और एक दूसरे को साथ देना, सहकार्य करना, लोन की रिकवरी होना बहुत ज़रूरी है। क्योंकि रिजर्व बैंक के जो रूल्स है, नियम है, बहुत अलग है। पहले के मामले अलग थे, अभी बहुत स्ट्रिक्ट हुआ, कायदा कड़क हुआ है। तो इसलिए आप लोगों से गुजारिश है कि लोन की परत पेड़ करना, ताकि हमें अगर दोबारा लोन लेने की नौबत आई तो हमारा मुँह रहना हमारे चेयरमैन साहब के पास, डॉक्टर के पास जाने के लिए, लोन मांगने के लिए, ताकि लोन एक व्यापारी के लिए, तिजारत के लिए लोग लेते हैं, या बच्चों की शादी के लिए लेते हैं, अच्छे काम के लिए लेते हैं, तो उसकी परत फेड़ भी बहुत ज़रूरी है। बस इतना कहता हूँ। और फिर से एक बार हमारे कौम के, हमारे समाज की एक अर्बन बैंक जो है सोलापुर बैंक, ये एक शहर में एक अच्छा नाम है इसका, जो बुज़ुर्गों ने आज इसे सींचा है। तो बेरिया साहब का एक सपोर्ट, एक साथ, एक चेयरमैन पद का जो एक रुबाब होता है, एक जो ओहदा है बेरिया साहब का, सबको लेकर चलना और हर अच्छे काम में रहना, वसूली करना, और हर डायरेक्टर को बेरिया साहब हो राय मशवरा करके हमें साथ लेकर ही काम करते हैं। मैं बेरिया साहब को, वाइस चेयरमैन को मुबारकबाद देता हूँ, पूरे संचालक मंडल को मुबारकबाद देता हूँ, और इंशाल्लाह जहाँ तक हो सके इसके आगे भी जो भी काम रहेगा, ज़रूरत रहेंगी, तो इंशाल्लाह हम सब मिलजुल कर इंशाल्लाह काम करने की कोशिश करेंगे। दी सोलापूर सोशल अर्बन कोऑपरेटिव्ह बँक ही 1972 साली स्थापन झाली आणि केवळ 8 कर्मचाऱ्यावर विजापूर येथे ती बँक चालत होती। एक जुनी बँक सोलापुरातील म्हणून सोशल बँक ओळखली जाते। या बँकेची स्थापना डॉक्टर फैज अहमद शेख, अब्दुल करीम चांदसाब शेख, तजम्मुल उस्ताद, त्यानंतर माजी आमदार अब्दुल सत्तार जमादार आणि मग फजले अहमद आडते, अनेक अशा त्यावेळच्या मान्यवरांनी मिळून स्थापन केली। सुरुवातीच्या काळामध्ये खूप अडचणी या बँकेला चालवण्यामध्ये आल्या, कारण ही मायनॉरिटीची बँक होती आणि त्याच्यामध्ये मायनॉरिटीच्या समाजाला बँकिंग क्षेत्रातला आणि बँकिंग व्यवहारातलं फार महत्त्वाचा आणि अनुभव असा नव्हता, आणि म्हणून त्या बँकेला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं। पण 1990 साली या बँकेने एक शाखा सुरू केली आसरा चौकामध्ये, आणि त्यानंतर ती शाखा काही व्यवस्थित चालली नाही, त्यामुळे त्या शाखेचं स्थलांतर पुन्हा मार्केट यार्ड शाखेमध्ये केलं 2000 सालामध्ये। मी या बँकेमध्ये 1995 साली आलो संचालक म्हणून। त्याच्यानंतर आम्ही नव्या संचालकांनी या बँकेचा चार्ज घेतला, बँकेच्या कामकाजामध्ये माहिती घ्यायला सुरुवात केली। बँक आर्थिक परिस्थितीमध्ये फार चांगली नव्हती आणि त्या बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारणं हे आमच्यासमोरचं आव्हान होतं, आणि म्हणून 2094-95 सालानंतर 1997मध्ये
बँकेची परिस्थिती आर्थिक स्थिती ही एकदमच अशी खालावल्यासारखी होत गेली. त्यावेळेला मात्र संचालक मंडळाने ठरवलं की आता ॲडव्होकेट UN बेरिया यांच्याकडे ही सूत्रे दिली पाहिजेत. आणि जेव्हा अडचणीच्या काळामध्ये मी ही बँकेची सूत्रे हाती घेतली त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की बँकेच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्याची, बँकेसाठी नवीन नियम तयार करण्याची, कर्मचाऱ्यांच्यासाठी शिस्तीचे आणि कामकाजाचे नियम तयार करण्याची गरज आहे. मी पहिलं पाऊल टाकलं ते सगळे बँकेच्या कामकाजासंदर्भातले आणि सेवकांचे नियम तयार केले आणि सेवकांना काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिस्त लावली आणि या शिस्तीमुळे कामकाजामध्ये फार मोठा बदल झाला. ग्राहकांना चांगली तत्पर सेवा मिळू लागली आणि नियम केल्यामुळे आणि ऑडिटच्या क्षेत्रामध्ये मी सगळी माहिती घेऊन त्याच्यामध्ये असलेले कंप्लायन्सेस मी स्वतः पर्सनल त्या ठिकाणी बसून ते कंप्लायन्सेस करून घेतल्या. याच्याकरता माझा फार मोठा काळ गेला. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आणि स्टॅच्युटरी ऑडिटरचे जे काही चुका त्यांनी काढलेल्या होत्या, जे काही त्या कंप्लायन्सेस त्याची पूर्तता करायची होती ती करून घेण्याचं काम मी समक्ष 4-4, 5-5 तास बँकेला वेळ देऊन दररोज मी त्या ठिकाणी ते करून घेतल्या. आणि त्याच्यामध्ये मला फरक जाणवलं की 3-4 वर्षामध्ये बँकेची आर्थिक परिस्थितीबरोबर बँकेचे जे व्यवहार आहेत ते देखील त्या ठिकाणी वाढले. आणि अशा पद्धतीनं बँकेमध्ये पॉलिसीज नव्हत्या. मग ते सोने तारणाची पॉलिसी असेल, लोन देण्याची पॉलिसी असेल, सेवकांची पॉलिसी असेल, ग्राहकांची पॉलिसी असेल आणि रिकव्हरीची पॉलिसी असेल, ह्या कुठल्याच पॉलिसी बँकेमध्ये नव्हत्या. मी स्वतः ते बसून त्या सगळ्या पॉलिसीज तयार केल्या, त्याला संबंधित खात्याची मान्यता घेतली, ते सगळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवले आणि जवळजवळ माझ्या कारकिर्दीच्या पहिले 4-5 वर्षामध्ये मी या सगळ्या बेसिक ज्या काही सुधारणा आहेत, पायाभूत ज्या सुधारणा आहेत, जे केलं पाहिजे बँकेने आणि जे काही ऑडिटरच्या किंवा रिझर्व्ह बँकेच्या सूचना होते त्याचं तंतोतंत पालन करायला लावलं. त्यामुळे मला त्याचं फळ 4-5 वर्षानंतर मला बघायला मिळालं. मग आमच्या संचालक मंडळाच्या 2-3 निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये सभासदांनी माझ्या नेतृत्वाला विश्वास ठेवलं, माझ्या नेतृत्वावर, आणि आमच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिलं. मागच्या वेळेला 2015मध्ये झालेली निवडणूक बिनविरोध केली. निवडणुकीचा खर्च परवडणारा नाही आणि बँक आता सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, चांगली आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. या सुधारण्यामध्ये आमच्या संचालक मंडळाचा, आमचे व्हाईस चेअरमन आणि आमच्या सगळ्या माजी संचालकांचा याच्यामध्ये हातभार आहे. ह्या सगळ्यांचा विचार करून सगळ्याच आमच्या मान्यवरांनी मिळून मागच्या वेळेची निवडणूक ही अनापोस केली आणि मग आणखीन अतिशय गतिमान पद्धतीने काम करण्यामध्ये मला संधी मिळाली आणि म्हणून मागच्या 5-6 वर्षामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने मी काम करू शकलो. मला सगळ्या संचालक मंडळांनी प्रत्येक बैठकीमध्ये, प्रत्येक मीटिंगमध्ये दिलखुलासपणे आम्ही प्रत्येक विषयावर चर्चा करतो. चर्चेअंती सगळे निर्णय घेतले जातात आणि कोणताही विषय संचालक मंडळाच्या समोर आल्याशिवाय आम्ही ते करत नाही. त्यामुळे मला वाटतं की एक महत्त्वाचा भाग जे याच्यामध्ये होता तो संचालक मंडळाच्या सहकार्याचा होता. पूर्ण विश्वास त्यांनी या ठिकाणी माझ्यावर टाकलं. सभासदांनी ज्या पद्धतीने टाकलं तसं संचालक मंडळाने माझ्यावर विश्वास टाकला आणि मी अतिशय प्रामाणिकपणे बँकेच्या आर्थिक प्रगतीसाठी हे काम करू शकलो. आणि मला सतत त्या ठिकाणी पहिले 1-2 वर्ष, नंतर 1-2 वर्षांनी, नंतर आता गेल्या 13-14 वर्षापासून सतत मला चेअरमन पदावर काम करण्याची संधी आमच्या संचालक मंडळाने, सभासदांनी दिलेली आहे. आपल्याला सांगतो की 1972 साली जेव्हा ही बँकेची स्थापना झाली आणि त्यानंतर त्या बँकेकडे केवळ 1,20,000च्या ठेवी होत्या आणि 1,67,000चा भाग भांडवल होता.
नफा नावाचं तर कामच नव्हतं. पहिल्या 3-4 वर्षामध्ये काही नफाही नव्हता. पण नंतर जसं जसं ते बँक आम्ही चालवत गेलो आणि जेव्हा मला संधी मिळाली 1997-98ला, जेव्हा आम्ही सगळे नियम वगैरे बनवून तयार करून जेव्हा आम्ही शिस्त लावली, बँकेचा कारभार चांगला करू लागलो, सेवकांच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय चांगले निर्णय घेतले आणि मग सेवकांना आम्ही त्या ठिकाणी महागाईच्या निर्देशांकानुसार त्यांना पगार अदा करायला सुरुवात केली. तशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी तरतूद आणि नियम करून ठेवले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड दिला. आज गणवेश आम्ही त्याच्यामध्ये एक नवीन अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही सुरू केला. त्यानंतर बढतीचे नियम केले सेवकांच्या बाबतीमध्ये. सेवकांचा आरोग्य विमा लागू करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच त्यांना आरोग्याचा विमा आणि त्यांना मोफत अशा पद्धतीचे वैद्यकीय सेवा देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही तरतूद केल्या. आमच्या सभासदांच्यासाठी आम्ही खूप त्या ठिकाणी काम केलं. सभासदांना असाध्य रोगासाठी म्हणजे समजा हृदयविकार असेल, किडनी असेल किंवा मेंदूचा विकार असेल, त्याला आणखीन दुसरा असे असाध्य विकार असेल तर त्याला आम्ही आर्थिक मदत देण्याचं काम केलं. आता आम्ही 3,000पर्यंतची मदत देतो. जर छोटा मोठं त्याचा ऑपरेशन असेल, डोळ्याचं ऑपरेशन असेल, ॲक्सिडेंट झाला असेल तर त्याला सभासदांना 3,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पूर्वी आम्ही 2,000 रुपये देत होतो, पण याच महिन्यामध्ये ठराव करून आम्ही ते 3,000 रुपयेपर्यंत मदत देण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. आमच्या सभासदांच्यासाठी छोटे मोठे उद्योगधंदेवाल्यांसाठी आम्ही खूप काम केलं. छोट्या मोठ्या उद्योगधंद्यासाठी आम्ही कर्ज दिलं, सुलभ हप्ते दिले. त्या ठिकाणी महिलांच्यासाठी व्याजदरामध्ये आम्ही कमी केलं. सोने तारणावर महिला जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांना 2% सूट दिली. त्यानंतर आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सुद्धा जास्त व्याजदर दिला. आज सोलापूर शहरातल्या एवढ्या सगळ्या बँकेमध्ये आमची बँक सगळ्यात जास्त व्याजदर ठेवीवर देणारी बँक आहे. आम्ही फार मोठा प्रॉफिटचा कधी विचार केला नाही किंवा फार मोठ्या FD बँकेत यावा असा कधी विचार केला नाही. आम्हाला वाटलं असतं तर आम्ही 200-500 कोटी रुपये जमा करू शकलो असतो, FDमध्ये ठेवू शकलो असतो. परंतु बँकिंगचं जे कन्सेप्ट आहे ते फार सोपं आहे. ज्याला बँक समजली तो चांगल्या पद्धतीने ते बँक चालू शकतो. हे चालवण्याकरता मी अनेक मान्यवरांचा या ठिकाणी गायडन्स घेतलं. त्याच्यामध्ये आमचे श्री गोंदेकर साहेब आहेत, आमचे माजी DDR श्रीकांत मोरे साहेब आहेत, यांचंही मार्गदर्शन मला मिळालं. आम्ही फक्त ठेवी गोळा करून आपल्याला बँक चालत नाही, तर ठेवी गोळा करून जे आपल्याला पेईंग इंटरेस्ट आहे, जे व्याजदर द्यावं लागतो आणि कर्ज दिलेल्या कर्जावर जे काही इन्कमिंग व्याज आहे म्हणजे रिसिविंग इंटरेस्ट आहे, याचा फरक देखील आपल्याला समजला पाहिजे. फार मोठ्या ठेवी आम्ही 200-500 कोटी रुपयाच्या ठेवी या 25 वर्षामध्ये करू शकलो असतो, किमान 100-200 कोटीच्या. पण आम्ही विचार केला की आपण 50 कोटीचीच बँक चालू, पण अतिशय चांगली बँक चालू. कारण मला माहीत आहे की या सोलापूर शहरामध्ये या 20 वर्षामध्ये 9 बँका बंद पडल्या. केवळ चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या पॉलिसीमुळे लोन दिल्याने आणि ठेवी जास्त प्रमाणामध्ये वाढवून ठेवीचा व्याजावर मिळणारं उत्पन्न आणि कर्जातून मिळणारं उत्पन्नामध्ये फरक पडला आणि कर्ज वेळेवर वसूल झाला नाही. अशा या आर्थिक अडचणीमध्ये सापडून बँका बंद पडल्या. याचा विचार करून आम्ही ठरवलं की आणखीन काही वर्ष आपण मोठ्या ठेवी घ्यायच्या नाहीत. आपण जे गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी काम करतो तसंच बँकिंगचा व्यवहार आपण ठेवू. छोट्या व्यापाऱ्यांना मदत करू, मोठ्या व्यापाऱ्यांना अधिक त्यांची प्रगती होण्यासाठी मदत करू. हा एक आम्ही विश्वास निर्माण केला सभासदांमध्ये आणि मला वाटतं की तो विश्वासाला आम्ही पात्र ठरलो. आज आमची बँक, जरी सोलापुरामध्ये 8-9 बँका बंद पडल्या तरी आमची बँक आज अत्यंत सुस्थितीमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे 48 ते 50 कोटीच्या ठेवी आहेत आणि त्या ठेवी असताना जवळजवळ 26 कोटी रुपये आम्ही शासनामध्ये गुंतवलेले आहेत. म्हणजे
बँकेची आर्थिक स्थिती आज जर आपण पाहिली तर आम्ही गव्हर्मेंट सिक्युरिटीजमध्ये 26 कोटी रुपये आहेत आमचे, आणि आमच्याकडे 50 कोटीचं आमचं काम चालू आहे, आणि आमचं समजा 75 कोटी रुपयाचा उलाढाल आहे. तर मला वाटतं की आज बँकेची सुस्थिती, आम्ही किती पैसे गुंतवलेले आहेत गव्हर्मेंटच्या सिक्युरिटीजमध्ये ह्याच्यावर अवलंबून आहे. आणि 5 लाखापर्यंतच्या FDवर विमा आम्ही घेतलेला आहे, त्याच्या विम्याचे पैसे आम्ही भरलेले आहेत. त्यामुळे सभासदांना किंवा ठेवीदारांना कुठलीही काळजी करण्याचं कारण आज आमच्या बँकेमध्ये नाही. या दृष्टिकोनातून मी बँकेमध्ये एक संचालकच्या नात्याने कामाला सुरुवात केली. माहिती घेता त्याचा अभ्यास करून जेव्हा अडचणीचा काळ आला तेव्हा मी चेअरमनपद स्वीकारलं. काही लोकांना मध्ये मी एक 2 वर्ष संधी दिली. पण जेव्हा असं लक्षात आलं संचालकांच्या की एक एज्युकेटेड माणूस, एक ॲडव्होकेट माणूस जे इथं बसून 4-5 तास काम करतो, याला जर आपण या ठिकाणी चेअरमनमधून सतत बसवलं, काम करण्याची संधी दिली, तर बँक ही आर्थिक मजबूत तर होईल आणि आपल्या सभासदांमध्ये विश्वासही निर्माण होईल. आज आम्ही सभासदांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. आज आमची बँक अत्यंत आर्थिक मजबूत स्थितीमध्ये आहे. बँकेच्या ठेवीच्या ज्या रकमा आहेत त्यापैकी निम्मी रक्कम आम्ही गव्हर्मेंटच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवलेली आहे. 5 लाखापर्यंत आम्ही विमा सभासदांना ठेवीदारांना देतो, आणि कर्जदारांना फार चक्रा न मारता कागदपत्राची पूर्तता केल्याबरोबर 8 दिवसामध्ये त्याला त्याचा कर्ज वितरित करतो. आलेल्या कस्टमरला तत्पर सेवा देण्याचा आमच्या कर्मचाऱ्यांचा, अधिकाऱ्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. वसुलीमध्ये थोडंसं आम्हाला त्रास आहे. कर्ज घेऊन गेल्यानंतर कर्ज फेडण्याकरता काही लोक अशा पद्धतीने कर्ज परतफेडीला जरा त्रास देत आहेत, पण त्यांच्याविरुद्ध देखील कडक कारवाईचं धोरण बँकेने अवलंब केलेलं आहे. त्याच्याकरता माझ्या संचालक मंडळाची देखील मला साथ आहे. अशा पद्धतीने मी गेल्या 20 वर्षामध्ये एक चेअरमन म्हणून, संचालक म्हणून मी या बँकेचा आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मला माझ्या सर्व बँकेच्या सभासदांनी, माझ्या संचालक मंडळाने मला साथ दिली. वेळोवेळी त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या मदतीमुळे मी हे बँकेचा विकास करू शकलो, आणि आज बँकेला सतत वर्ग मिळतो आहे ऑडिटचा. बँक सतत फायद्यात आहे, कधीही बँक तोट्यात आली नाही या 25 वर्षामध्ये. याचा मला गर्व आहे. आणि मला वाटतं की बँक चालवणं आजच्या काळामध्ये फार अवघड झालेलं आहे, आणि कोणालाही तिथं येऊन काम करणं शक्य नाही. तिथं येणारे सुशिक्षित, समजदार, अनुभवी लोक जर त्या ठिकाणी असले तर मला वाटतं की बँकेला आम्ही अडचणीच्या काळातून बाहेर काढण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. मी पुनश्च एकदा आमचे सर्व संचालक मंडळ, आमच्या सर्व सभासद, ग्राहक, ठेवीदारांना 50 वर्ष बँकेला त्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि अशाच पद्धतीचं सहकार्य सर्वांनी बँकेकडे ठेवावं. आज आम्ही असा विचार केला आहे की सभासदांना काही एक गिफ्ट म्हणून काही द्यावं. 50 वर्ष झाल्यामुळे एखादी सोयीनर किंवा त्याच्या एखादा स्मरणिका त्या ठिकाणी बँकेची काढावी, आणि आर्थिक मदत सभासदांना कशी आणखीन करता येईल या संदर्भातला सभासदांना, आमच्या कर्मचाऱ्यांना आणि ठेवीदारांना जितकं जास्तीत जास्त, कर्जदारांनाही जास्त सुविधा देता येतील तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. पूर्वी आमचं व्याजदर खूप जास्त होता. आम्ही आता व्याजदर देखील कमी करण्याचा प्रयत्न केलेला, ठराव केलेला आहे. अशा पद्धतीचे सभासदांना, कर्जदारांना, ठेवीदारांना, कर्मचाऱ्यांना सातत्याने त्यांचा विचार करून त्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केला, आणि त्यात आम्ही यशस्वी झालो.